नमस्कार मंडळी, मी प्रमिला माझ्या नवीन यूट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर मी आज मटकीचं कालवण सुक्कं बनवणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा कढई ठेवली आणि त्यासाठी मटकी बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. चटणी आहे घरची आपली, कांदा आहे, हळद आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे. तर चला आता करू मग आपण सुरुवात मटकीचं सुक्कं कालवण बनवायला. त्यासाठी आपण पहिल्यांदा मटकीला भाजून घेऊ. कोणतंही कडधान्य असलं आणि मटकी असू द्या, तुमचा मूग असू द्या, कोणतंही कडधान्य असू द्या, त्याला भाजलं ना मोड आलेल्या कडधान्याला तर त्याची चव लय भारी लागते. अशी म्हणजे तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून. आणि ही काळी कढई आहे बघा, या काळ्या कढईत खूप चांगलं कालवण लागतं. एकदा बनवून बघा तुम्ही नक्की. हे लोखंडाची कढई आहे, यामध्ये कालवण होतं असं, पण चव लय भारी लागते. कांदा भाजून घेऊ आपण. कांदा भाजला की तेल घालू. तोपर्यंत मी मटकी धुवून घेते. हळद घालू. हळद घातली की कांदा लगेच भाजेल. टमाटर घालून घेऊ. मी एकदम साध्या पद्धतीनं आपल्या घरात जे असतं ना मसाले काय असेल ते त्याच्यातच मी बनवते. जेवण असं काही नाही की वेगळं आणायचं आणि मसाले आणायचे बाहेरून मग बनवायचं, असं काय नाही. टमाटर आता भाजले. कोथिंबीर घालू आपण. धुतलेली मटकी घालू. शिजण्यासाठी आता पाणी घालू. झाकण ठेवून घेऊ. 20 मिनिटे शिजून देऊ. बघा तुम्ही आता कालवणाला कशी उकळी आली ते. बघा किती तरे आली छान अशी. आता मटकी शिजली का नाही. जास्त अशी सुकी पण नाही बनवायची भाजी. हे मटकीचं सुक्कं कालवण झालेलं आहे. आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. मटकीचं सुक्कं आता खाण्यासाठी तयार झालं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.